उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधण्यात आलाय। उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची बहुमताने निवड झाली। हा किती प्रचंड विराट विजय मिळवला याचे नगारे भाजप आणि त्यांचे लोक वाजवू लागलेत। एकतर एनडीएकडे आधीच 40चं बहुमत होतं आणि आता पैसा सत्ता असल्यामुळे त्याचा वापर त्यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत केला असा आरोप करण्यात आला। आता असं हे मी सांगत नाही, आमचं म्हणणं नाही की असं काही झालंय। हे भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांचे मित्र पक्ष सांगतायत आम्ही कसे खासदार फोडले। उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन हे घोडेबाजारातून झाले आहेत का? देशाच्या संविधानिक दुसऱ्या क्रमांकाचं संविधानिक पद आहे, सेकंड हायेस्ट कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट म्हणजे देशाचं उपराष्ट्रपती पद आहे। त्या पदावरची व्यक्ती घोडेबाजारातून जर विराजमान झाली असेल तर असं भारतीय जनता पक्षाचे मिंदे गटाचे लोक सांगतायत हे या देशाचं दुर्दैव आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।